तयार आहे बघा. मी ही बिबवनची मच्छी आणली. तापणीचा रस्सा करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: मच्छीचा रस्सा करण्यासाठी टमाटा 1, कांदा 1, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. तर आपण मिक्सरला वाटून घेऊया. खोबरं, हा सगळा मसाला यात टाकून मी एकदम बारीक मसाला वाटून घेतला आहे. तर आता आपण फोडणीला देऊया. हे बघा, आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊया. मसाला तेल सुटसवर परतायचा. थोडं यात पाणी टाकलं तरी चालेल, कारण मग ते इकडं तिकडं सगळं उडला जातो. थोडंसं आपण यात पाणी टाकूया. आपण हळद, गरम मसाला, धना पावडर आणि मिरची पावडर, 1 चमचा कांदा मसाला. तर हे मसाले आपण चांगले तेल सुटसर मसाल्याला बारीक घेऊन परतून घेऊ. छान परतून झालंय. तर तेल पण सुटायला लागले. तर आपण ह्याच्यात मच्छी टाकली. मच्छी पण आपण ह्यात टाकून परतली चांगली. हे बघू शकता. हे बघा, ह्याचा रस्सा खूप छान लागतो खायला. तर हे शेप गरम करून घ्यायचं, म्हणजे याला तळून चांगलं येतं. तर आपण हे कढून देऊया चांगला. अर्धा तास बारीक गॅसवर. 10 मिनिटाच्या वर झाले. आपला रस्सा एकदम रेडी आहे. छान बघू शकता. हे भाकरी संग, चपातीवर छान लागतो खायला. मासे पण शिजलेत. तर आपला रस्सा हा रेडी. आता आपण मधले भाग आहेत ना ते तळून घेऊया. 15 मिनिटं झालेत. वा, तर आपली मच्छी कढी रेडी. छान झाले.